नमस्कार मित्रांनो, 24 एप्रिल 2026चा तो दिवस होता. लगभग रात्रीचे 10-11 वाजलेले असतील. सुमन नावाची एक 34 वर्षांची महिला, जी की दिसायला अतिशय सुंदर होती, जेवण करून तिच्या रूममध्ये जाऊन झोपली. ज्यावेळेला रूममध्ये गेली त्यावेळेला तिने लाईट वगैरे बंद केली होती. अर्धा एक तास झाला होता झोपून. तिला अचानक तिच्या शरीरापाशी कोणीतरी आले आणि तिच्या शरीराशी कोणीतरी खेळतंय असं जाणवू लागलं. तिने उठायचा खूप प्रयत्न केला, बघायचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे उघडत नव्हते, हातपाय चालत नव्हते. कोणीतरी तिच्यासोबत ते वाईट काम करत होते. आता जे कोणी करत होतं तोपर्यंत करतो, जोपर्यंत त्याचं पाणी निघत नाही, जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. त्याचं मन भरल्यानंतर तो त्या ठिकाणाहून निघून जातो. असाच सिलसिला काही दिवस चालला. त्याच्यानंतर ही महिला सुमन नावाची प्रेग्नेंट झाली. त्यावेळेला तिला समजलं की हिच्यासोबत कुणीतरी वाईट काम केलं, ही प्रेग्नेंट आहे. आता कोणाला सांगता पण येत नव्हतं कोणी केलं आहे, आणि ती कोणाला म्हणू पण शकत नव्हती की मी प्रेग्नेंट आहे. हिचा पती मरून 2 वर्ष झालं होतं, तर प्रेग्नेंट कशी राहील? सगळे लोक हिच्यावरती शक घेणार होते. पोलिसांना हिने कॉन्टॅक्ट केला. पोलिसांनी हिच्या घरी बघितलं तर समजलं की हे तर सगळं भुताचं काम आहे. त्याच्यानंतर जे घडलं त्याच्यामुळे ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल झाली. मी पूर्ण घटनेचा तपशील देतो, तुम्ही काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, राजस्थानमधील अलवर जिल्ह्यामध्ये करपुरा नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारी सुमन ही गावामध्ये राहून किराण्याचं दुकान चालवत होती. दुकान तर तिचं चांगलं चालत होतं. या दुकानावरती भरपूर ग्राहक यायचे, खास करून एक वयात आलेली पोरं आणि 25 ते 30-40 या वयातली पुरुष, अशा प्रकारे यांचं येणं जाणं असायचं. त्याच्यामुळे याचं दुकान चालू आहे. त्याचं कारण होतं, ही महिला जी होती विधवा होती. 2 वर्षापूर्वी हिच्या पतीचं निधन झालं होतं. पतीला आजार होता, जो की मी तुम्हाला पुढे चालून सांगणार आहे की नेमका काय आजार होता. त्याच्यामुळे तिचा मृत्यू झालेला होता. तेव्हापासून एकटी पडलेली होती. पण हिने हार मानली नाही. गावामध्ये किराणा दुकान टाकलं. पतीचे थोडेफार पैसे होते त्याच्यातून, आणि ही सासूसोबत आणि तिच्या दिरासोबत राहायची. दीर सूरज नावाचा एकदम काळा भंगार होता आणि काही नाव होता, म्हणजे डोळ्यातून थोडं त्याला तिरकं दिसायचं, तिरकंच बघायचा. काही पण काम करत नव्हता. वहिनीकडून जेवढा काय पैसा येते त्याच्यावरती त्याचं जीवन चालायचं. आणि या सूरजची नजर या सुमनवरती होती. वाईट नजर असल्यामुळे त्याला भरपूर वेळा समजावून सांगितलं सुमनने की तू असं नको करू, माझ्यावरती वाईट नजर नको ठेवू, मी तुझी वहिनी आहे. पण सूरज काय ऐकण्यासाठी तयारच नव्हता. या सुमनचं किराणा दुकान नेमकं चौकामध्ये होतं. चौकामध्ये असल्यामुळे गर्दी भरपूर. आणि ही सुमन जी होती विधवा महिला होती. विधवा महिलेकडे गावातले अनेक पुरुष यायचे, आपला मेळ बसतोय का बघण्यासाठी. त्याच्यामुळे भरपूर लोक येऊन दुकानामध्ये सामान खरेदी करायचे, आपला कुठं जॅक बसतोय का. काही लोक तिला फक्त बघण्यासाठी यायची, तिची सुंदरता निहाळण्यासाठी यायची. 34 वर्षाची महिला होती, पण अशी वाटायची की 24 वर्षांची तरुण जवान पोरगी आहे का काय. दिसायला अतिशय सुंदर होती. आता याच कारणांमुळे या सुमनचं किराणा दुकान भरपूर चालू लागलं होतं. पैसा वगैरे तिने चांगलाच कमावला होता. पतीचे जे काय कर्ज वगैरे होतं ते तिनं थोडंफार फेडलं. त्याच्यानंतर तिने कुठंतरी एक अर्धा एकर रान घेतलं. त्याच अर्ध्या एकर रानामध्ये तिनं एक शेळीचा गोट फार्म बांधला. त्याच्यात तिने वैरण वगैरे केली आणि तिथे कामासाठी माणूस ठेवला. आता हा कामाचा माणूस पुढे चालून हिच्यासोबत खूप मोठा कांड करणार होता, ते पण मी तुम्हाला सांगतो. तो व्यक्ती त्या ठिकाणी काम करायचा, ही महिला आपलं दुकानात काम करायची. तिची सासू घरी होती, तिचा दीर निवांत बसून राहायचा. आता मित्रांनो, तिचं जे जुनं घर होतं पावसाळ्यामध्ये गळायचं, एवढं काही खास नव्हतं. हिच्याकडे दुकानातून येणारा पैसा होता, तो आता भरपूर साठला होता. त्यामुळे ती विचार करते की मला एक घर घेतलं पाहिजे. पण गाव एवढं मोठं नव्हतं की आयतं घर भेटेल. हिला लगेच बांधायचं नव्हतं, आयतं घर घ्यायचं होतं. पावसाचा सीझन चालू होता, त्याच्यामुळे तिला चौकाच्या थोडंसं लांब तिच्या दुकानापासून 300 ते 400 मीटर अंतरावरती एक घर विक्रीसाठी निघालं होतं. त्या घरातली लोक बाहेर चाललेली होती. आता ही लोक का घर विकत आहेत याचं कारण त्यांनी सांगितलं नाही. पण या सुमनने ते घर पटकन घेतलं. तिचं जुनं घर जे झालं होतं पडायला झालं होतं, तिनं ते घर घेतलं. स्मशानभूमीपासून 200 मीटर अंतरावरती त्याचं घर होतं. सुमन तिच्या सासूसोबत, तिच्या दिरासोबत त्या ठिकाणी राहायला गेली. सूरज त्या ठिकाणी ज्या वेळेला गेला त्यावेळेला तो आता मोकळ्यापणाने घरामध्ये फिरू शकत होता. तो त्याच्या वहिनीला कुठंही बसून बघू शकत होता. ज्या वेळेला पण ही सुमन स्वयंपाक करायची त्यावेळेला हा तिच्याकडे निहाळायचा, तिची सुंदरता बघायचा. तिने तिच्या सासूला सांगितलं. ज्या वेळेला तिच्या सासूला ही सगळी गोष्ट समजली, तिने तिच्या पोराला समजावून सांगितलं सूरजला की तू असं नको करू, तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे ती, आणि तीच घर चालवते. तू जर असं केलं तर आपलं घर तर काय असं चालणार नाही, आणि तुलाही खायची वांदे होऊन जातील. तू पण काय काम करत नाही, तसंही तुझी लक्षणं खूप खराब आहेत. पुढे चालून तुझं आपण लग्न करून देऊ,
फक्त तू शांत राहा काही दिवस. सुमन पहाटेच्या 5 वाजता उठायची, स्वयंपाक वगैरे करायची, 7-8 वाजता दुकानामध्ये जायची, दिवसभर दुकानामध्ये बसून सायंकाळचे 7 वाजता घरी यायची. स्वयंपाक तोपर्यंत सासूने बनवलेला असायचा, जेवण करायची, थोडीफार गप्पा मारायची आणि रूममध्ये जाऊन झोपायची. आता हे हिचं असंच आयुष्य चालू होतं मित्रांनो. आता पूर्ण दिवस तर कामामध्ये व्यस्त असायचा, काही वेळ जायचा, पण ज्या वेळेला ही सुमन सायंकाळी रूममध्ये जाऊन झोपायची त्यावेळेला तिच्या पतीची आठवण यायची. जेव्हा पती होता तेव्हा पण तिने कधी त्याच्यासोबत संबंध केले नाहीत. तिच्या पतीला HIV रोग झालेला होता. तो जो होता नाड्याचा ढिल्ला बनलेला व्यक्ती होता. दारू पिऊन गावातल्या अनेक महिलांसोबत संबंध करत होता. त्यातच एका महिलेसोबत त्याचा संपर्क आला जी की रोगग्रस्त होती. त्याच्यामुळे याला रोग झाला. तो थकत गेलेला होता. जेव्हा त्या सुमनला कळलं, 4-5 वर्षापूर्वी समजलं होतं की याला रोग आहे, तेव्हापासून त्या दोघांमध्ये लांबी राहत होती. सुमन ज्या वेळेला रात्री झोपायची त्यावेळेला तिच्या मनामध्ये एक यायचं की मलाही एखादा पार्टनर पाहिजे, मी असं किती दिवस जगणार आहे. त्यामुळे सुमन आता विचार करते की खूप झालं, मी मेहनत करते, घर घेतलंय, जमीन घेतली, आता मलाही कोणासोबत तरी संबंध करायचे आहेत, मलाही एक पार्टनर पाहिजे. आता या गोष्टीसाठी ही इकडं तिकडं लक्ष देऊ लागते, जी की पहिले देत नव्हती. या सुमनच्या गावामध्ये एक दुर्जन सिंग नावाचा एक मोठा श्रीमंत व्यक्ती राहत होता. याच्याकडे 100 ते 150 एकर जमीन होती. याचा एक पोरगा होता जो की 12वी शिकत होता, अमित नावाचा. हा जो अमित होता तो एकदम अय्याश किस्मचा पोरगा होता. शाळेत तर जात होता, पण शाळेमध्ये गेल्यानंतर तिथल्या पोरींसोबत हा छेडखानी करायचा किंवा तो पैसे देऊन वेश्या ज्या असतात त्यांच्यापाशी जायचा. त्याच्या मित्रांनी त्याला वाईट सवय लावलेली होती. त्याचे मित्र जे की गावातले उडाणटप्पू पोरं होते, त्याच्यापेक्षा वयाने खूप मोठे, त्यांच्यासोबत हा राहून पूर्णपणे बिघडलेला होता. त्या दुर्जन सिंगचा जो पोरगा अमित आहे त्याच्याकडे पैसा तर भरपूर होता, पण हा पैसा वापर कुठं करायचा त्याला काहीच समजत नव्हतं. त्याची एक इच्छा होती की मलाही कोणासोबत तरी संबंध करायला भेटावे. त्याने भरपूर वेळा केले पण होते वेश्यांसोबत, पण ते एक परमनंट नव्हतं ना की एक प्रेम पण मिळावं. 12 मे 2025चा तो दिवस होता. या दिवशी ही सुमन तिच्या दुकानामध्ये बसलेली होती. त्यावेळेला तिच्या मनामध्ये काय आलं काय माहिती, ती मोबाईल काढते, अश्लील वेबसाईट उघडते आणि व्हिडिओ बघत बसते. त्याच्या वेळेला तिने काहीच विचार केला नाही की ग्राहक येतील, काय होईल. ती आपला व्हिडिओ बघत होती. त्याच वेळेला तो दुर्जन सिंगचा पोरगा अमित त्या ठिकाणी आला आणि म्हणतो की वहिनी मला ते वह्या वगैरे पाहिजेत. त्यावेळेला ही महिला त्याच्याकडे बघते आणि वह्या देण्यासाठी जाते. तोपर्यंत तिने मोबाईल टेबलवरती ठेवला होता. वेबसाईट उघडलेली तशीच होती. व्हिडिओ बघताना या अमितने तिच्या मोबाईलकडे बघितलं. त्यावेळेला त्याला लक्षात आलं की ही काय करत होती. ही सुमन त्याला वह्या वगैरे देते आणि त्याला पैसे घेऊन तिथून पाठवून देते आणि नंतर ती व्हिडिओ बघत बसते. हा अमित सायंकाळी त्याच्या मित्रांपाशी गेला आणि त्याच्या मित्रांना म्हणतो की अरे माझ्याकडे एक गोष्ट आहे जी की तुम्हाला समजल्यावर तुम्हीही हसू लागताल. ते मित्र म्हणतात की बोल की. आता याच्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठे असलेले मित्र ज्या वेळेला असं म्हणतात त्यावेळेला अमित सांगू लागतो की मी वही आणायला गेलो होतो ना, त्यावेळेला आपल्या गावात ती सुमन नावाची दुकानदारी नाही काय, ती असलेली व्हिडिओ बघत होती, मी बघितलं तिच्या मोबाईलमध्ये. त्यावेळेला त्याचे मित्र म्हणू लागले की मला तर वाटतंय ना तिला कोणाची तर गरज आहे, तिलाही अशी इच्छा असेल की कोणासोबत तरी संबंध बनवावे. त्यावेळेला अमित म्हणतो की मग मीच लावू का जाग तिच्यापाशी. त्याचे मित्र त्याला झाडावर चढवतात. त्यांना माहिती होतं की ही सुमन काय साध्या पोरांना देणार नाही, पैसेवाल्यांना देईन. त्याच्यामुळे ते अमितला झाडावरती चढवतात. अमितला म्हणतात की ठीक आहे, तू एकदा ट्राय करून बघू शकतो. आता अमित दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेला आणि म्हणतो की मला थोडी साखर द्या, शेंगदाणे द्या. त्यावेळेला ती सुमन विचार करते की याचा बाप तर पोत्याने साखर शेंगदाणा आणतोय आणि हा 1 किलो घ्यायला का आला असेल. त्यावेळेला ती त्याला काही विचारत नाही, त्या ठिकाणी देते, पैसे घेते आणि निघून जातं. तोपर्यंत हा जो अमित होता तिच्याकडे निहाळत होता. आता ही गोष्ट तिच्या लक्षात आली होती की हा आपल्याकडे बघतोय, तसंही हिला एखाद्या तरुणाची आवश्यकता होतीच. एक 12वी शिक्षण घेत असलेला तरुणाबांड पोरगा तिच्याकडे बघतोय. वरून हा श्रीमंत घरचा पोरगा आहे. हा तर लगेच तिच्या जाळ्यात अडकणार होता हे तिला माहिती होतं. त्याच्यामुळे आता ही पण त्याच्याकडे जाळं फेकायला चालू करते. सुमन म्हणते की मला ना एक 10,000 रुपयाची गरज आहे, आता कुठून भेटतील मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही, अर्जंट गरज होती. हिला तर पैशाची कसलीच गरज नव्हती. त्यावेळेला अमित म्हणतो की 10,000 रुपयेच पाहिजे ना, मी देतो ना तुम्हाला 10,000 रुपये. सुमन म्हणते 10,000 रुपये तुम्ही देताय, एक खूप आभार होतील तुमचं, खूप धन्यवाद, अर्जंट मिळाले असते तर बरं झालं असतं. सूरज म्हणला ठीक आहे. त्यावेळेला अमित म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला सायंकाळचे 7-8 वाजता तुमच्या घरी पैसे आणून देतो. सुमन म्हणते घरी नको, आमच्या घरापासून एक 100 ते 200 मीटर अंतरावरती ना एक स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीत आणून दिलं तर बरं होतील.
अमित ज्या वेळेला स्मशानभूमीचं नाव ऐकतो त्यावेळेला घाबरायला. आता शेवटी हा अमित होता तर लहानच, त्यामुळे त्याला भीती वाटायची, भुताक येतायची. तो म्हणला की नको त्या ठिकाणी. सुमन त्याला म्हणते की काय होत नाही, मी आहे ना तिथं, ये घेऊन पैसे. ज्या वेळेला अमित असं ऐकतो त्यावेळेला तिला होकार देतो, त्या ठिकाणाहून निघून जातो. त्याचे पैसे पण देत नाही त्या साखरेचे. तो साखर वगैरे नेऊन कोणाला तर गरिबाला देऊन टाक. आणि सायंकाळच्या 8-9 वाजता तो स्मशानभूमीपाशी जाऊन उभा राहतो. तास झाला होता, 2 तास झालं होतं तरी कोण आलंच नाही. आता तो जायला निघाला होता माघारी, तेवढ्यातच त्या ठिकाणी सुमन आली. सुमन म्हणते की माझी सासू झोपली नव्हती म्हणून मला थोडा उशीर लागला. अमित तिचं असं बोलणं ऐकून तिला होकार देतो आणि म्हणतो की मी 5,000 रुपये आणलेत, 5,000 रुपये तुम्हाला उद्या देतो. सुमन म्हणले पैशाचं सोड रे, मला पैशानं काय करायचं, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत. मला ना एका तरुणाची आवश्यकता होती जो की माझ्यासोबत वेळ घालवेल, मला खुश करेल, त्याच्यासाठी मी बोलवलं इथं. ज्या वेळेला अमित हे ऐकवतो त्यावेळेला खुश होतो. आता त्याला पुढून हिरवा सिग्नल भेटला होता, त्यामुळे अमित त्या सुमनला घेतो आणि एका थडग्याच्या मागं जाऊन तिच्यासोबत त्या ठिकाणी संबंध करू लागतो. सुमन ही त्याला पूर्णपणे सामावून घेते. दोघं त्या ठिकाणी तोपर्यंत संबंध करतात जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही. मन भरल्यानंतर या सुमनला भारी वाटतं. एका तरुण पोराने भरपूर दिवसातून तिच्यासोबत, त्यावेळेला ती सूरजला म्हणते की हे तुझे 5,000 रुपये घे आणि परत आला तरी चालेल, मला आता हे पैसे नको आहेत, मी तुला ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला बोलवून घेईल. अमित तिला होकार देतो आणि त्या ठिकाणाहून निघून जातो. आता सुमन आणि अमित या दोघांमध्ये या गोष्टी भरपूर वेळा घडल्या, पण काही दिवसानंतर या अमितने तिला येण्यासाठी नकार दिला. तिला कारण समजलं की अमितचं आता लग्न ठरलंय, तो काय आता आपल्याकडे येत नसतो. त्यावेळेला ती विषय सोडूनच देते त्या ठिकाणी आणि आपला तिचा रोजचा रुटीन, सकाळी उठणं, दुकानात जाणे, त्याच्यानंतर घरी येऊन झोपणे. पण या सुमनला त्या अमितची आता सवय लागली होती. असं म्हणू शकतो की शरीर संबंध करायची सवय लागली होती, तिला राहावत नव्हतं. ही जी सुमन होती आता आपलं मन भरकटण्यासाठी तिचं जे गोट फार्म होतं, शेळीचं पालन होतं, त्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी कामगार काम करत होता अजय नावाचा. अजय त्या ठिकाणी जो काम दिसायला अतिशय सुंदर होता, पण परिस्थितीमुळे त्याला काम करावं लागायचं. त्याची आई जी होती आजारी होती, त्याचा बाप नशेडी होता, त्याच्यामुळे सगळ्या घराचा खर्च त्यालाच भागवावा लागायचा. त्याची एक लहान बहीण होती जी की शाळा शिकत होती. आता तो अजय बघतो की भरपूर दिवसातून मालकीण आज रानाकडे आली. त्यावेळेला तो चांगल्या प्रकारे तिला पूर्ण गोठ्याची माहिती द्यायला लागतो. म्हणतो की असं झालं, त्याच्यानंतर आपल्या एवढ्या शेळ्या जन्मल्यात, पिल्ले झालेत, त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या वर्षी एवढा फायदा होईल, हे सगळं बघत होती. त्यावेळेला तिचं लक्ष याच्यावरती नव्हतं, तिचं लक्ष होतं या अजयवरती. अजय जेव्हापासून त्या अजयला बघितलं होतं या सुमनने, तेव्हापासून तिचं मन कशातच लागत नव्हतं. आता ही सुमन जी होती ती अजयला म्हणते की अजय, आता ना मी एक आठवड्यातून 2-3 वेळा ह्याच्यावरती येत जाईन फार्मवरती, चांगल्या प्रकारे लक्ष दे, काही तोटा होऊ नये. त्यावेळेला अजय मालकीणीला म्हणतो की ठीक आहे मालकीण, काही अडचण नाही, तुम्ही येत जावा, येऊन बघत जावा, तुम्हाला हे अनुभव येईल. सुमन ज्या वेळेला त्या अजयकडून असं ऐकते त्यावेळेला त्या ठिकाणाहून निघून जाते, दुकानात जाते, दुकानात बसते. काही दिवस गेल्यानंतर तिला आठवते की आपल्याला फार्मवरती जायचं आहे. उठते, फार्मवरती जाते. त्या ठिकाणी अजय जो होता दिसला नाही तिला, त्यामुळे ती त्याच्या खोलीमध्ये गेली. त्याला एक खोली बनवून दिली होती. त्या ठिकाणी तो अश्लील व्हिडिओ बघून हस्तमैथुन करत होता. आता ती अचानक आल्यामुळे त्या अजयलाही समजेना की काय बोलावं. आता ही सुमन हे सगळं बघून अवाक झाली होती, विचार करत होती की आता काय करू मी. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आता काय करू शकत नाही, आपण पण याचा उपभोग घ्यावा. त्याच्यामुळे या सुमनने त्या ठिकाणी त्याच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि त्या अजयवरती झपाटू लागली. अजयसोबत त्या ठिकाणी ती संबंध बनवू लागली. अजय पण आता तिचा उपभोग घेऊ लागला. अजय ही तिला रिस्पॉन्स देत होता. त्या दोघांनी त्या ठिकाणी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. ज्या वेळेला या दोघांचंही मन भरलं त्यावेळेला सुमन उठली आणि त्या अजयला म्हणते की अजय, आता मी काही इकडे येऊ शकत नाही, सारखं सारखं येणं ठीक नाही, माझंही दुकान असतं, तू काय कर, तुला फोन करेल मी, फोन केल्यानंतर तू आमच्या गावाच्या कडेला एक स्मशानभूमी आहे त्याच्या ठिकाणी येतो. अजय म्हणतो स्मशानभूमीत, यालाही भीती वाटायची. त्यावेळेला तो म्हणतो स्मशानभूमीत येऊ शकत नाही, पण सुमन तू बोलवते म्हणून मी तुझ्यासाठी येतो. सुमन त्या ठिकाणी त्याला होकार देते आणि त्या ठिकाणाहून निघून जाते. दुकान वगैरे उघडते. रस्त्याने जाताना अमितला बघते, अमितला हाक मारते, पण अमित तिच्याकडे लक्ष देत नाही. त्यावेळेला तिला वाईट वाटतं की कसं आहे, अनेक व्यक्ती आपला वापर करून घेतात, नंतर आपल्याला ओळख पण दाखवत नाहीत. आता ही सुमन विचार करू लागली होती की तो अजय जो आहे आपल्या शेळी फार्ममधला, त्याच्यासोबत आपण लग्न करून टाकावं, म्हणजे आपल्याला कायमचा जोडीदार होईल. ज्या वेळेला असा विचार तिच्या मनामध्ये येतो त्यावेळेला ती म्हणते की या अजयला आपण त्या स्मशानभूमीपाशी बोलवून शेवटचं त्याला एकदा विचारून टाकावं. अजयला कॉल लावते. अजयला म्हणते की 10-11 वाजता तू स्मशानभूमीपाशी ये. अजय होकार देतो तिला. सुमन आपली घरी गेली. घरी जाऊन जेवण वगैरे केलं. सासू झोपण्याची वाट बघत होती.
काही वेळानंतर सासू झोपली. हिचा दीर नव्हता, कारण काही दिवसापूर्वी हिने हिच्या दीराला हाकलून लावलं होतं घरातून. ही स्वयंपाक करत होती त्यावेळेला त्या सूरजला कंट्रोल झालं नाही. त्याने हिची कंबर धरली जाऊन. हे सगळं तिच्या सासूने बघितले. त्यावेळेला त्या सासूने आणि या सुमनने मिळून तिच्या दीराला हाकलून लावले होते. तो आपला कापडं वगैरे घेऊन गेला, पण जाताना धमकी देऊन गेला होता. या सगळ्याचा खूप वाईट परिणाम होईल. तशी तिची सासू झोपली तशी ही स्मशानभूमीत गेली आणि त्या अजयला कॉल लावते. अजय कॉल उचलत नाही. ही काही वेळ वाट बघून निराश होऊन त्या ठिकाणाहून येते. दुसऱ्या दिवशी अजयपाशी गेली. त्या ठिकाणी अजय नव्हता. त्या ठिकाणी दुसराच कामगार होता. विचारते की कोण आहे तो आणि अजय कुठं आहे. तो म्हणतो की अजय त्याच्या आईच्या इकडे गेलाय. त्याची आई आजारी होती म्हणून तो तिच्याकडे गेलाय. त्यावेळेला सुमन त्याला ठीक आहे म्हणते आणि निघून जाते. काल रात्री तर ती स्मशानभूमीत होती, पण ज्या वेळेला ती दुसऱ्या दिवशी आपलं घरी आली, जेवण केलं आणि झोपली, रात्रीचे 11:30 वाजलेले असतील. त्यावेळेला तिच्या शरीरापाशी कोणीतरी खेळत आहे असं वाटलं तिला, पण तिचे तोंड हातपाय हलत नव्हतं. तिला बोलता येत नव्हतं. काही वेळातच तिला जाणवू लागतं की तिच्यासोबत कोणीतरी संबंध करत आहे. हे सगळं बघून ही सुमन घाबरते. ओरडायचा प्रयत्न करत होती, पण नाही ओरडू शकत नव्हती. काही वेळानंतर तिला जाणवतं की त्या व्यक्तीचं पाणी निघालेलं आहे आणि तो व्यक्ती त्या ठिकाणाहून निघून गेलाय. आता कोणाला सांगणार, घरात घेऊन कुणी केले, कोणाला बोलणार तर होती. 1 दिवस गेला, 2 दिवस गेलं, 1 आठवडा अशीच घटना घडली. आता ही घटना अशी घडत होती. त्यावेळेला तिला वाटायचं की भूत असेल किंवा तिचा पती येऊन संबंध करत असेल. ती तिच्या सासूला पण सांगते. तिची सासू तिच्यावरती हसू लागते आणि म्हणते की असं काही नाही, विषय हाच आहे की तू भरपूर दिवस झाले शरीर संबंध केले नाही, त्यामुळे तुझे हे सगळे भास आहे. सासू पण तिला आता नकार देत होती. त्यावेळेला सुमनला वाटू लागलं की मी पागल आहे किंवा खरंच भूत येऊन संबंध करतंय. तिने थोडे दिवस इग्नोर केलं, पण हा जो भूत होतं तो तिच्यासोबत संबंध करतच होतं. 8 दिवस गेले, 10 दिवस गेले. परत काही दिवसानंतर तिला समजलं की ही प्रेग्नेंट आहे. डॉक्टरपाशी जाऊन चेक केलं होतं. डॉक्टरने सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट आहे. त्यावेळेला ती डॉक्टरला म्हणते हे कसं काय होऊ शकतं, माझ्यासोबत तर कोणी संबंधच केले नाहीत. डॉक्टर म्हणतात आता आम्हाला माहिती आहे का ते तुम्ही केले का नाही, तुम्ही प्रेग्नेंट आहे हे रिपोर्ट निघाले, मला माहिती आहे एवढं. ते डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेली. त्या ठिकाणी जाऊन घडलेली पूर्ण घटना सांगितली. त्या ठिकाणी कार्यरत असलेले सब पोलीस इन्स्पेक्टर ते तिला काय म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आता आज निवांत जाऊन झोपा. आम्ही 4-5 पोलीस जे की बिना वर्दीचे तुमच्या घरापाशी उभा करतो. लेडीज कॉन्स्टेबल पण असेल. जर आम्हाला समजलं कोण आहे, घरामध्ये कोणी येताना दिसलं तर आम्ही त्याला पकडतो. सुमन त्यांना होकार देते. घरी जाते ॲड्रेस देऊन. ॲड्रेसवरती पोलीस रात्री 10 वाजता पोहोचतात साध्या वर्दीमध्ये, साध्या कपड्यामध्ये. त्या ठिकाणी पोलीस तैनात झाले. रात्रीचे लगभग 10:30 वाजता एक व्यक्ती पूर्ण घराची भिंत ओलांडून तिच्या रूमकडे जायला निघाला. पोलिसांनी त्याला पटकन पकडलं आणि उजेडात नेलं. त्यावेळेला तो निघाला सूरज, जो की या सुमनचा दीर होता. सुमन तिची सासू जागे झाली. पोलिसांनी त्यांना बोलवलं आणि विचारले हे कोण आहे. त्यावेळेला सुमन म्हणते की हा तर माझा दीर आहे. त्यावेळेला पोलीस त्या सूरजला जप्त लावतात आणि विचारतात की बोल आता नेमकं काय घडले. त्यावेळेला तो सांगू लागतो की काही दिवसापूर्वी ना गावातल्या एका सावकाराच्या पोरासोबत मी बघितलं होतं या सुमनला. स्मशानभूमीत संबंध करताना मी त्या ठिकाणी मित्रासोबत बसून दारू पित होतो. मला हे सहन झालं नाही. हिने मला दिलं नाही आणि गावातल्या एका व्यक्तीला दिलं पैसे घेऊन. त्यावेळेलाच मी ठरवलं. एक दिवशी मला पुन्हाही दिसली त्या ठिकाणी, पण त्यावेळेला बसून बसून माघारी गेली. नंतर मी त्या रात्री जाऊन त्या ठिकाणी तिच्यासोबत संबंध केले. आता पोलिसांनी त्या सूरजला ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्या सुमनची सासू म्हणते की हे बघ, आता हा तुझा दीर आहे, तू म्हणते की तू प्रेग्नेंट आहे, भूताने केले, पण आता आपल्याला सगळं सिद्ध झालं की यानेच केलं. आता याच्यासोबत तू लग्न करून टाक, नाहीतर तू अशीही पोट घेऊन फिरशील, बिना बापाचं लेकरू जन्माला येईल. सुमन त्या सासूचं ऐकते. काही दिवसानंतर त्या सूरजसोबत लग्न करून टाकते. पोलिसांपाशी राहिला होता सूरज काही दिवस. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. सुमनने त्याला सोडवून आणलं आणि लग्न वगैरे करून आता ती चांगल्या प्रकारे गावामध्ये राहत आहे. तिचा जो दीर होता तो काही ना होता, काळा होता. त्यालाही भरपूर दिवस झालं कोणी पोरगे देत नव्हतं. सुमनलाही एक पती भेटला. अशा प्रकारे या सुमनचा आता आयुष्य चालू आहे. ती तिच्या गावामध्ये राहून दुकान वगैरे चालवते, पैसा कमवते. तर मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्कीच करा.